कसा होता दिवस? खूप दमल्यासारखा वाटतोयस तू. ते चल मोनिका हम निकलते हैं. हाँ. थांबा ना, एवढ्या लवकर कशाला जाताय? तो दमला असेल ना. ते दमले असतील ना. आमचं बरं, मी तुम्हाला बाहेर सोडायला येते. नको नको. कशाला? मी सोडायला येते म्हणलं ना. ओके. आलेच मी. काय ग मोनिका येते ना? हो नको म्हणाली ना ती आता. काय मैत्रिणी आल्या होत्या म्हणून मोनिकाचं पोट भरलं वाटतं. काय माहिती, एक तर तिने कल्पनाही दिली नाही की त्या येणार आहेत म्हणून. नाहीतर काय, माझ्या मैत्रिणींना बोलवू का? नाही असं घरातल्या मोठ्या माणसांना तिनं विचारायला नको होतं. हो, आणि त्यांच्या फरमाईशी पूर्ण करण्याच्या नादात वहिनींवर उगाच काम पडलं, कारण त्यांनी काही कल्पनाच दिली नव्हती. अगं जाऊ दे ना, मी केलं की सगळं पटकन. तू केलंस ग, पण घरातल्या मोठ्या माणसांशी तिने ओळख सुद्धा करून दिली नाही. काय त्यांचं काही मान आहे की नाही? हा अलके, तुला एवढं नमतं घ्यायची काहीही गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी तिला कळायलाच हव्यात. नानू मामाचं बरोबर आहे. हे साधे मॅनर्स आहेत, म्हणजे तिच्याकडनं ही अपेक्षा नाही. जाऊ दे रे मोहन. नाही म्हणजे लहान आहे अजून ती. लहान? अगं एका मुलाला जन्म देणार आहे ती. लहान कसली? खरं म्हणजे लग्न झाल्यानंतर मुली सुद्धा भराभर घर आपलंसं करून घेतात. माहेरी या गोष्टी एकतर शिकवल्या तरी नाहीत, किंवा माहेरच्यांनी शिकवल्या असल्या तरी जुमानलं नाही. अगं जेव्हा तिनं घरात पहिलं पाऊल टाकलं ना, त्याच वेळेला मी ओळखलं होतं, हे पाणी काही वेगळंच आहे. हॅलो. अरे ये, बस 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 बस. काय झालं? ताईने परत काही प्रॉब्लेम नाही ना? प्लीज सांगा ना मला. काही नाही ग, तिने आम्हाला कोणालाही न विचारता न सांगता तिच्या मैत्रिणींना इथे बोलवलं, आणि मुख्य म्हणजे वहिनींवरती खूप काम पडलं. नाही म्हणजे मैत्रिणींना बोलवण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण अगं तिच्या खोलीत जाऊन ते लाऊड म्युझिक लावून बसल्या होत्या, पण त्यातून आमची कोणाशी ओळखही नाही करून दिली. त्यामुळे जरा चुकीचं वाटलं ग ते. नाही, हे चुकीचंच आहे. म्हणजे घरात इतकी मोठी माणसं असताना ताईने त्यांना न विचारता असं करायलाच नको होतं. मानसी, तू नको टेन्शन घेऊस. म्हणजे इट्स ओके, तुझ्यामुळे नाही झालं हे सगळं. हो. गीता, हल्लीच्या पार्टीचे कॉन्सेप्ट जरा बदलायला लागलेत ना.
तुमच्या वेळी तुम्ही करत का अशा घरातल्या घरात पार्ट्या? आमच्या वेळी आम्ही आई वडिलांना विचारूनच मैत्रिणींना घरी बोलवायचो आणि आई सगळं जेवण स्वतः करायची, बाहेरून काही नाही मागवायचो आम्ही. आणि आई वडील घरी असताना डान्स वगैरे शक्यच नाही. मी आलेच. मोहन, मी जरा जास्तीच बोलले का रे? नाही लागलं नसेल ना तिला? नाही नाही, काय नाही. मी तर तोंड सुद्धा उघडलं नाही, नाहीतर काही खरं नव्हतं. साडेआठ. झोप झाली? हो. विक्रांत, जेवून घेतोस का तू? भूक लागली असेल ना तुला? सगळे बाहेर बसलेत जेवायला. तुझं झालंय का? नाही गेले मी बाहेर जेवायला. आणि इथे काय चाललं होतं मगाशी? आम्ही मैत्रिणी गप्पा मारत बसलो होतो. जनरल. गप्पा मारताना इतका पसारा? विक्रांत, मैत्रिणी आल्यावर थोडाफार पसारा होणारच ना. आय मीन इट्स नॉर्मल. आणि ऍक्च्युली माझी अशी अवस्था आहे ना, त्याच्यामुळे मी मैत्रिणींना घरीच बोलवून घेतलं. पण मी घरी आलो तेव्हा आई मला म्हणाली की मी त्यांच्या खोलीत झोपावं. तुम्ही काही त्रास दिला नाहीये ना घरच्यांना? त्रास अजिबात नाही. इनफॅक्ट आम्ही कोणीच रूमच्या बाहेरच निघालो नाही. असं का विचारतोयस तू? मला वाटलं तसं, कारण मी आलो तेव्हा म्युझिक सिस्टम पण चालू होतं. त्याच्या आवाजामुळे घरच्यांना त्रास होऊ शकतो. लहान मुलं आहेत, त्यांचा अभ्यास असतो. सॉरी, येऊ का मी? ये ना मानस. बोल म्हणू, काही हवंय का तुला? काही गडबड झालीये का ग? कसली गडबड? बाहेर सगळे बोलत होते. नानू मामा म्हणत होते की तुझ्या मैत्रिणी फिदी फिदी हसत होत्या आणि तू त्यांची ओळख सुद्धा करून दिली नाहीस. मानसी, या सगळ्या गोष्टींमध्ये तू नाही पडलीस तर नाही चालणार आहे का? हा? आणि काय आहे, मी आणि विक्रांत जरा महत्वाचं डिस्कशन करत होतो. सो प्लीज. हे बघ ताई, मला जे कळलं ते अजिबात योग्य वाटलं नाही, म्हणून मी तुला सांगायला आले की घरचे सगळे अपसेट आहेत. तुझं जर काही चुकलं असेल तर नीट विचार कर आणि प्लीज हे असं परत नको करूस ताई. मानसी प्लीज, माझ्याच घरात येऊन मी काय करायला हवं आणि काय करायला नको हे मला सांगायचं नाही. आणि घरातले का अपसेट झाले? असं काय केलंय मी? इतर लोक जेव्हा धिंगाणा घालतात ते चालतं, पण मी माझ्या 4 मैत्रिणींना घरी बोलवलं, आम्ही गप्पा मारत बसलो, ते नाही चालत. म्हणजे आता गप्पा मारायला किंवा मजा करायला मला सगळ्यांची परमिशन घ्यायला हवी. इज दॅट सो? थिंक अबाउट इट. मी जाते. काय? एक मिनिट, तू माझ्याकडे असं का बघतोस विक्रांत? मी घरात आलो ना
तेव्हाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे. पण आईने मला काहीच सांगितलं नाही. आता मला कळतंय. हे बघ मोनिका, इथून पुढे जर माझ्या घरच्यांना त्रास झाला तर ते मी सहन करणार नाही. तुझ्या मैत्रिणींचं इथे घरी येणं बंद करून टाकेन मी. विक्रांत, आज आत्या जरा लवकर निघणार आहेत हा. त्यांचा मेसेज आला होता मला, मीटिंग आहे काहीतरी. ठीक आहे, मी पोचल्यावर विचारेन तिला. एक मिनिट हा. हॅलो आजी, अगं कुठून बोलतेस तू? अगं घरी पोचलो आम्ही. काय सांगतेस इतक्यात? मुद्दामच तुला फोन नाही केला, सरळ टॅक्सी पकडली आणि आलो घरी. ओके, बरं काही त्रास नाही झाला ना? नाही नाही, काही नाही. बरं आहे बघ मनू, तुला जरा लवकर घरी यायला जमेल का? लवकर? आजी मी एक काम करते, मी नंतर बोलते तुझ्याशी. ओके, बरं बरं, बाय. तू जा लवकर. नाही नको विक्रांत, आत्ताच घरी पोचलेत ते. असं कसं? किती दिवसांनी आलेत ते. तू घरी असायला हवंस, त्यांना बरं वाटेल. नाही पण आज आत्याही नेमक्या लवकर निघतायत ना. मानसी, मी तुला आत्ताच जायला सांगतोय. ओके? पण विक्रांत, आणि हे बघ, हॉस्पिटलमध्ये काहीही काम असेल, कितीही काम असलं तरी आम्ही दोघं आहोत. आणि तुझी गरज लागलीच तर आम्ही तुला कॉल करू. गो होम. मग मी एक काम करते, मी आत्यांना भेटते आणि मग निघते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी सांगतो आत्याला. बरं, थँक्स. बाय. बाय. अहो, तुमची पुस्तकं आणलीत ना सगळी, की राहायला एखादं तिकडेच? नाही ग, अगं मी बॅगेत टाकली होती, असतील बघ. कशी आहेस? मी बरी आहे बाळा. कशी आहे तब्येत आजोबा? फ्रेश वाटते ना तिथे जाऊन आल्यावर? अगदी छान वाटते. मनू, तुझे पोह्याचे पापड आणलेत बर का? अरे वा, थँक्यू. काय ग मालती, आपण संतोषरावांसाठी सुद्धा काहीतरी आणलंय ना? हो हो. कसे आहेत ग मनू ते? आले होते का हॉस्पिटलात? तर काम असतं हॉस्पिटलमध्ये, येतो तो तेव्हा. हो, म्हणूनच तर विचारते मी. आम्ही नव्हतो तेव्हा तुमची भेट झाली का? तुम्ही दोघं आल्या आल्या काय संतोष बद्दल बोलताय? कारण चांगला मुलगा आहे तो. काय ग, तुमचं काय भांडण बिंडण झालं का काय? अगं का होईल भांडण? आम्ही काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत का? बरं राहू दे. तुला तो मुलगा स्थळ म्हणून आवडला नाही ना, मग झालं. एक मिनिट, स्थळ हे कधी ठरलं? तसं काहीच नव्हतं माझ्या मनात. अगं पण ते आमच्या मनात होतं ना. तसं काहीच होणार नाहीये, प्लीज हे मनात काढून टाका तुम्ही. मग आता मी तुझ्यासाठी इतर स्थळ आणणार आहे. अगं मी सांगितलं ना तुला, मी अजून नीट विचार केलेला नाहीये. संतोषरावांचा विचार काढून टाका म्हणालीस ना आम्हाला, म्हणजे याचा अर्थ ते तुला आवडत नाहीत. म्हणजे तू याचा काहीतरी विचार केलायस, हो की नाही? का आपली उगीच नकार देतेस आमच्या समोर? अगं आजी, मुळात त्याचा या दृष्टीने मी काही विचारच केला नव्हता. मग आता करूया का? मी बोलू का त्यांच्याशी याबद्दल? नको, अजिबात नको. मी सांगितलं ना तुला मगाशीच. मी आता तुझं नाव नोंदवणार आहे. मला तो फॉर्म भरून दे. आजी प्लीज, मी खरंच विचार नाही केलाय गं. मग आता कर, कळलं? अहो, द्या बरं तिला तो फॉर्म. हो हो, देतो. ये सांग ना, काय झालं पुढे? हाँ यार, तेरा हस्बैंड तो अपसेट हो गया होगा. नाही ग,
वो बिल्कुल अपसेट नहीं थे. ऍक्च्युली तो जरा दमला होता. काय आफ्टर ऑल ही इज वन ऑफ द फाइनेस्ट अँड बिझिएस्ट डॉक्टर्स इन टाउन, यू नो. पण मग घरातले तुला काय बोलले नाही ना? घरातले काय बोलणार आहेत? आणि कशाबद्दल? मला तर वाटलं आता तुला जाम पडणारच आहे. का? शादी के बाद तो ऐसे ही होता है यार. हो ना, घरच्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. आणि इथे काय तुझे आजी आजोबा नाही आहेत ना, त्यांना तू आरामशीर गुंडाळून ठेवायचीस. अजिबात नाही. या घरात सुद्धा मला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. अगं पण तुझे तर अंकल, आय मीन नानू मामा, त्यांना बहुतेक आम्ही आलेला आवडलं नाही वाटतं. त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस तू? पण ते फारच डेंजर होते. हाँ यार, और वो तेरी स्वीट सास वो कुछ बोली क्या? नाही ग, त्या खूपच स्वीट आहेत. त्या मला काहीच बोलल्या नाही. मोनिका, तू खरंच खूप लकी आहेस. आय नो, आय एम ॲब्सोल्युटली लकी. ऐका ना, तुम्ही तिघी पुन्हा माझ्या घरी या ना प्लीज. मी काम करते, मी तारीख कळवते तुम्हाला. ओके? ए मोनिका, तू आधी नीट घरात विचारून ठरवा, नाहीतर उगाच आम्ही आलेला त्यांना आवडायचं नाही. आमचाच तिथे इन्सल्ट व्हायचा. हे बघा, मी डेट ठरवणार आहे. तुम्ही गपचूप यायचंय माझ्या घरी. ओके? ओके. हाँ यार, तू बिल्कुल सही कह रही है, मैं तो आऊंगी. डन. ए मधुरा, आता प्लीज तू नाटकं करू नकोस. हा? हो हो, येते मी. आपण धमाल करूया ना. मी डेट कळवते तुम्हाला. ओके? बाय. ओके बाय, सी यू. मग शुक्रवारी 5:30ची देऊन टाका. ओके. हाय. हाय. हा घ्या प्रसाद. आजी कुठल्या तरी देवाला गेली होती त्याचा आहे. आय डोंट रिमेंबर इट. आजोबा बरे आहेत ना आता? हो, छान आहे. फ्रेश वाटतायत एकदम. गावाकडची हवा नेहमी मानवतेच. बाय द वे, घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे ते ताईच्या मैत्रिणींबद्दल फार काही झालं नाही ना पुढे? नाही, पण एकूणच या परिस्थितीचा जरा विचार करावा लागेल. ऍक्च्युली घरचे अपसेट होते म्हणून मलाही जरा टेन्शन आलं. त्यांना त्रास होता कामा नये. म्हणूनच मला असं वाटतं की मोनिकाने घरी राहता कामा नये. तिला तिथे ठेवले तर जास्त रिस्क आहे. पण मग तिला कुठे ठेवणार? आय मीन, ती काय करणार? आजीकडे तर ती मुळीच राहणार नाही, कारण तिथे तिला बोर होणार. आणि आता तिला कुठेही बाहेर पाठवणं जास्त रिस्की आहे. हो, पण काहीतरी करावं लागेल. हा प्रश्न सोडवायलाच हवा. करू काहीतरी विचार. एकत्र सोडवू प्रॉब्लेम. हो नो. का ग, काय झालं? काही विसरलीस का? हे काय? विवाह मंडळाचा फॉर्म. आजीने बजावून ठेवलंय की हा भरलाच पाहिजे. गावाहून आल्या आल्या सुरू केलं तिने. ऐकतच नाहीये ती माझं. गुड, मग भरून टाक ना. हो, भरते. मला खूप अनुभव आहे ना हे फॉर्म्स भरण्याचा. बट देयर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. शुभस्य शीघ्रम. हे घे, भरून टाक. एवढंच आहे तर तुम्हीच करा ना मदत. बघू. विवाहेच्छुकाचे संपूर्ण नाव, पत्ता, कुटुंबाचे मूळ गाव, अपेक्षा